आज आपण पाहणार आहोत की व्ही शांताराम आणि दादा कोंडके यांचा 36चा आकडा असलेला एक भन्नाट किस्सा. व्ही शांताराम आणि दादांचा 36चा आकडा होता. एकमेकांचं कधीच जोडायचं नाही, कारण व्ही शांताराम त्या काही नावाजलेले दिग्दर्शक होते. सिनेसृष्टीमध्ये त्यांचा मोठा दबदबा होता. व्ही शांताराम यांचा सिनेमा जेव्हा रिलीज होणार म्हणल्यावर भले भले निर्माते आपले सिनेमे पुढे ढकलायचे. शांताराम यांना टक्कर द्यायला दादा कोंडके पुढे आले आणि सर्वसामान्य लोकांना दादाने आपलंसं केलं. तेव्हापासून व्ही शांताराम आणि दादांचं जरासं बिनसलेलंच होतं. दादांच्या सिनेमानं मुक्तछंद व्हायचं वेडच लागलेलं होतं जणू. रोजच्या धावपळीच्या कष्टकऱ्यांच्या जीवनाचा लेखाजोखा पडद्यावर का उतरवायचा हा दादांना मोठा प्रश्न पडलेला असायचा. हाच विचार मनात ठेवून दादा कोंडके यांनी सिनेमे तयार केले. दादांच्या सिनेमाने अनेकांना जगण्याची नवीन कला शिकवली. दादांच्या सिनेमाचं आणि व्ही शांताराम यांचं जसं वाकडं होतं तसंच दादाचं आणि सेन्सर बोर्डशी वाकडं होतं. सेन्सर बोर्डाशी दादाचं फारसं जमायचं नाही. दादांच्या खळवून हसणाऱ्या शैलीला आशिर ठरवून सेन्सर बोर्ड त्यांचे सिनेमे झिटकावत असत. अर्थात दादा काही वाक्यामध्ये डबल मिनिंग मारायचे, पण लोकांना ते आवडत असत. चढाव महाराज, चढाव कुणावर? दादांच्या अशी शैलीमुळे व्ही शांतारामाने दादांचं फारसं पटत नव्हतं. या संदर्भात दादांचा आणि व्ही शांताराम यांचा किस्सा सिनेसृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाजत आहे. व्ही शांताराम यांनी दादाने एक चॅलेंज दिलं. सगळा पानसटपणा बाजूला सोडून तू एक चांगलं गीत किंवा भजन लिहून दाखवायचं. मग काय, दादा कोंडके यांनी गीत हसत हसत स्वीकारलं आणि अंजनीच्या स्वतः तुला रामाचं वरदान हे गीत त्यांनी तयार केलं. आणि बघता बघता दादा कोंडके यांनी हे गीत मोठ्या पडद्यावर उतरवलं आणि हे गाणं खूपच मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. शांताराम बापून हे गाणं ऐकताच दादांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आणि लई बरी मर्दा म्हणत दादांची पाठ थोपटली. त्यानंतर दादाने आपल्या मराठी सिनेमासाठी एकामागोमाग एक अशी अजरामर गीते लिहिली.